नमस्कार. मी सौ रेणुका विद्यासागर पाटंगणकर श्री जनीजनार्दन चरित्राच्या पुढच्या भागात सुरुवात करत आहे. श्रीमद जनीजनार्दन गुरुमूर्तये नमः. पिता पुत्रांची भेट. जनीजनार्दन बिलिनी नगरीत बिंदुसरा तटाकी आहेत ही वार्ता भूमला असलेल्या त्यांची पत्नी गुणवती व पुत्र नारायण यांना समजली. ही वार्ता समजताच त्यांना निरातिशय आनंद झाला. त्या माऊलीने बोटावर मोजून दिवस काढले होते. नारायणाचे मन बालपणापासूनच संसाराकडे नव्हते. ते विरक्त वृत्तीचे होते. पण रूढीप्रमाणे त्यांचा विवाह पद्मावती नामक कन्येशी झाला व कन्या सत्यवतीला बाष्कल गोत्री देशपांडे यांच्या घराण्यात दिले. माता जनाईच्या डोळ्यासमक्षच ही मंगलकार्ये पार पडली होती. गुणवती माऊलीने नारायण पद्मावती यांना सोबत घेऊन भूमचा निरोप घेतला. बिलिनी नगरीस आल्यानंतर जनार्दनांचा जय जयकार ऐकून त्यांना फार धन्यता वाटली. कोणत्या बिकट भीषण प्रसंगातून दिव्यातून या दिव्यतेकडे आपला प्रवास चालू आहे याचे राहून राहून त्यांना आश्चर्य वाटत होते. नारायण व पद्मावती यांनी जनीजनार्दनांना दंडवत घातला. कित्येक वर्षानंतर पिता पुत्रांची ही भेट होत होती. पण जनीजनार्दन आता संसारिक राहिले नव्हते. नारायणही विरक्त वृत्तीचे होते. त्यामुळे ही पितापुत्राची भेट एक अलौकिक परमार्थप्रवण पुरुषांची भेट होती. जनीजनार्दनांनी केवळ ईश क्षणमात्रे सर्व काही ओळखून घेतले. लौकिकासाठी क्षेमकुशल विचारले. नारायण, पद्मावती, गुणवती हे सर्व याच बागेत ईशसेवा करीत कालक्रमणा करू लागले. नारायणास यथावकाश राघव आणि देव या 2 नामक पुत्र झाले. जनीजनार्दन आपल्या पुत्र पौत्र व शिष्यासह येथेच वास्तव्य करू लागले. आत्मकल्याणाच्या मार्गाचे मार्गदर्शन करू लागले. त्यांची शिष्य शाखाही वाढू लागली. आता त्यांना जनीजनार्दन प्रमाणे धुंडी जनार्दन असेही संबोधू लागले. धुंडीराज हे जनार्दनांचे गुरु. त्यांचे नाव जनार्दनांच्या नावामागे जोडले जाऊ लागले. जनीजनार्दनांची ख्याती धुंडी जनार्दन या नावानेही वाढू लागली. धुंडी जनार्दन धुंडीराज याते पूर्ण मोदक अर्पिले संपूर्ण हो अशा प्रकारचा गौरवपूर्ण उद्घोष कोणी करू लागले तर कोणी धुंडीपुत्र जनार्दन स्वामी बीड नगरी विख्यात नामी असे म्हणून त्यांची कीर्ती गाऊ लागले. जनीजनार्दन हे नाव जनात आता सर्वतोमुखी झाले होते. त्यांची तपश्चर्या, पावित्र्य, योग साधना, ज्ञाननिष्ठा, अधिकार संपन्नता, विरागी, विरक्त, विमल शांत वृत्ती यांची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्यांच्या गणेश भक्तीचीही कीर्ती सुगंधासारखी पसरली होती. म्हणूनच जनार्दन मंगलमूर्ती गणेशवरद वस्ती बीड निविड भक्ती सनातन ज्ञाननिधी असाही त्यांचा गौरव सर्वत्र होत होता. जनीजनार्दन, धुंडी जनार्दन हे सर्वांचे श्रद्धास्थान बनले. ते वेळोवेळी आपल्या शिष्य प्रशिष्यांना अध्यात्माचा उपदेश करू लागले. त्यांना परमार्थ मार्गाचे ज्ञान देऊ लागले. अनेक शिष्य प्रशिष्यांची मांदियाळी त्यांच्याजवळ जमू लागली. यात अनंत बोंडले, एकनाथ व मामन हे प्रमुख होते. जनी पिकला जनार्दन. जनार्दनांच्या द्वारी कोणालाच मज्जाव नव्हता. सर्व जाती पंथाचे, गरीब श्रीमंत सर्व थरातील लोक त्यांना सारखेच प्रिय होते. जाती धर्माच्या पलीकडे असलेली त्यांची वैचारिक भूमिका त्यांनी आपल्या कृती उक्तीतूनच सिद्ध केली होती. परमार्थातील श्रेष्ठ अधिकार संपन्न केल्यावर लौकिक क्षुद्र बाबी केव्हाच मागे गळून पडतात. उरतो तो फक्त महामानवतेच्या मार्गावरील संपन्न माणूस, एक सच्चा माणुसकीचा उपासक. याच दृष्टीचे ज्ञान ते शिष्यांना देऊ लागले. सर्व विश्वातच चैतन्याचा साक्षात्कार झाल्याने जनार्दन जनरूपाने विनटला आहे. तो जनार्दन सर्व जनमनात विविधतेने विलसत आहे याचा प्रत्यय त्यांना येत होता. एका रूपकातून ते मांडतात. हे देहरूपी शेत वैराग्याने वहित केले असून त्यात गुरुमुखाने ज्ञानाचे बीज पेरले आहे. निजबोधाचे भरघोस पीक आले आणि या सर्वात जनार्दनच प्रतीत होऊ लागला. चहू मेरा सम पीक आले, अवघे चैतन्य पिकले, गुरुकृपे केशवी पीक धन, जनी पिकला जनार्दन. गुरुकृपेच्या प्रसादाने
जनी जनार्दन पिकल्याचा अनुभव जनार्दनांना आल्याने सर्वांशी ते समत्व बुद्धीने वागू लागले. ते आपल्या शिष्यांनाही या समत्व बुद्धीचा उपदेश करू लागले. जनामध्ये जनार्दन, जन जनार्दन ऐक्य जाणं, अशी जनात भरून उरलेल्या जनार्दनाची शिकवण ते शिष्यांना देऊ लागले. एकदा रावल जोगी त्यांच्या दर्शनाला आले होते. तेव्हा त्यांना उद्देशून आपल्या तत्वज्ञानाचे सार त्यांनी निवेदन केले. सुनहो रावल सीधा मार्ग, नाथ पंथ यहा जोगम बाबा, शून्य मंडल मो उदास रह्यो, विचरत राजयोग जोगम बाबा, अखाद्य खाना अपेय पीना, सहजी कर्मा कर्म जोगम बाबा, सुनहो रावल सीधा मार्ग, नाथ पंथ यहा जोगम बाबा. ज्ञान हेच भोजन, नामामृताचे प्राशन असे अलौकिक खाद्यपेय सेवन करून निर्विकार, निर्मम, अलिप्त, वैराग्यशील वृत्तीने राजयोगी अवस्थेत सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांच्या वर्णाश्रमाची क्षिती न बाळगता हम सबके सभी हमारे अशी वृत्तीने ईशसेवा करीत जीवन कंठणे हा सीधा नाथपंथीय मार्ग आहे असे त्यांनी सांगितले. त्यांच्या एकेका शब्दात कितीतरी गहन गूढ अर्थ होता. उपदेशवाणी. जनी जनार्दन वेळोवेळी आपल्या शिष्यांना तत्वज्ञान सांगू लागले. संग्रह हाच बद्धतेला कारण असल्याने, मुक्तीच्या मार्गातला अडसर असल्याने अशाश्वत संग्रह करणे योग्य नाही. ते शिष्यांना सोप्या शब्दात दैनंदिन जीवनातील दृष्टांत देऊन ही गोष्ट मनावर ठसवू लागले. कष्टी मधुसंची माशी, शेकी प्राप्त हो आणि कासी, तैसे कृपण संचित धन, जाल्या मरण नेती रे घन, ओळंब्या कष्टभाग, सीधा बिळस रे नाग. जनार्दनांचा उपदेश ऐकून लोक पारमार्थिक होऊ लागले. ते सांगत, हा देह आपण उसनवारी भाड्याने घर घ्यावे तसा घेतला आहे. दुःखरूप संसार व अधिदैहिक अधिभौतिक ताप असलेला देह अखंड दुःखदायकच आहे. आगीत भस्मसात होणाऱ्या घरात भाड्याने राहण्यात काय आनंद. जळते कोपट भाडियाने घेणे, मोले नागवन नाही नांदणे, अगा हा वारुजन भ्रमिला, देहबुद्धी सर्वस्वी नाडला. जनी जनार्दनांच्या शब्दातील मार्मिकता सामान्यांनाही पटू लागली. ते सांगू लागले, हे जग द्वैतरूप असले तरी सर्वत्र अद्वैत दृष्टीनेच पाहिले पाहिजे. अलंकारा है माले तरी काय सोने पण गेले रे, असा मार्मिक प्रश्न विचारून आपले तत्वज्ञान मनावर ठसवू लागले. त्यांना नाथपंथीय वारसा आदिनाथ, कंठडीनाथ, धुंडीनाथ अशा गुरुपरंपरेने लाभला असल्याने चिद्विलासवादी दृष्टी स्वीकारून ते उपदेश करतायत. विश्व ही परमेश्वराची क्रीडा आहे, विलास आहे. क्रीडा मात्र प्रभू सृष्टी ही, असे तत्वज्ञान ते सांगून जातात. ते म्हणू लागतात, एक लटिके झाले ओ निके, एक म्हणजे मूळ कुठस्थ व दुजेपणा म्हणजे जीवदशा. जीव शिव मूलतः एकच आहेत. कसे तर एक पिंडी पाही जैसी जावळी. विश्वनिर्मिती मागील द्वैताचा उल्लेख करून ते सांगू लागतात. दुजेची एवढिया विस्तारा कारण. मायेचा पसारा हा द्वैत निर्मित आहे, तोच विश्वाच्या नानात्वाचे कारण आहे, असा निर्वाळा जनी जनार्दन देऊन जातात. विश्व चैतन्यवादाचे प्रतिपादन करताना परिणामवादाचा दृष्टांत देऊन ते म्हणतात, रेणू अपारा दाटली धरा, पाहता विचारा दुजी नाही रे. विश्वातील हे नानात्व मनुष्याच्या अज्ञानाचा भाग नसून त्याचाच एक चैतन्य घटक आहे. आणि मग पाणी व तरक, सोनं व अलंकार, सूर्य व सूर्यकिरण यांचे दृष्टांत ते देत राहतात. दुजेपणा मान्य करूनही त्यातील एकत्व ते तत्वान्वेषी बुद्धीने सांगू जातात. नुरलेपणाची जाणीव ही त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नुरलेपणा म्हणजेच विश्वाच्या चैतन्याशी समरूप पावणे, एकरूपत्व साधणे. जनी जनार्दन लोकांना पटतील, पसतील, रुसतील असे दृष्टांत सांगू लागले. बालकाचे रूप मांडून जीव संसारात आल्यावर मायापंथाला छेदून कुटस्थाप्रत कसा पोहोचतो ते हे सांगू लागले. दोघिया साव जन्मले बाळ, तेने दोघींचे केले निर्मूळ. कैसे उजले खेचर पोर, माय मरुणी झाले थोर. पुढे विस्तार धरुणी आशा, वाढविले देहदशा. जी एवढा संसार दिला, त्याच्या तेनेची ठाव पुसिला. मायापंथीचे म्हणती ओखट, जायो नये तिये वाट. जनार्दन म्हणे मुले झाले,
करुणी निर्मूळ मुळासी गेले. हे आपल्या ओघवत्या प्रवाही अनुभव संपन्न वाणींनी अध्यात्माचा उपदेश करू लागले. त्यांच्या या उपदेशामुळे सामान्य माणूसही अध्यात्म मार्गातील अधिकारी बनू लागले. नमस्कार. इथून पुढचा भाग आपण उद्या बघूया.